राहू येत नाही ही तर गोष्ट तुझी खरी आहे ग. मी पण तुझ्याशिवाय राहू नाही शकत ग. पण आता माहित आहे हे गोष्ट नाराजीचं कारण सांगतो का तुला. माझ्या घरी एक गोष्ट निघाली आहे. सन्माननीय पांडुरंगजी मेश्राम साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पेमेंट मिळाली. पार्टी आभारी. विषय असा निघाला, माझी आई म्हणत होती माझ्या वडिलांना, सूरज म्हणे वयाचा झाला याचं लग्न करून टाकू. वयाचं लग्न म्हणजे तू मला सोडून लग्नाचा विचार करतोयस? बबली असं नको विचार करू ग. रागाला नको येऊ. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. जमाना सोडून टाकी पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. जरी विषय काढला पण मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा 6 महिने 8 महिने थांबा हो, माझी परीक्षा आहे, त्यानंतर मी एखादी छोटी मोठी नोकरी करेन, त्यानंतरच मग लग्न करीन. पण आश्वासन असं देऊन दिलो मी मूर्खासारखं. मी म्हटलं लग्न करीत तर सूर्यभान मामाच्या पोरी सोबतच करीन. रागाला नको येऊ गे. नाही केलं आणि मला पेमेंट दिलेस ना, अरे बापरे, तर मी बिजी बिजी शिव दे. अरे असं नको बोलू ग. माझ्या खाण्याचा टिपा आहेस का तू. अरे रूठे तो रूठे ये सारा जमाना, रूठे तो रूठे ये सारा जमाना, इश्क चुनरिया बापली रडू नको. तू खरं सांग, तू माझ्यावरती प्रेम करतेस ना? खरं प्रेम